मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, मुंबईत देशासाठी इंजिनिअरिंग मार्वल ठरेल असा आणखी एक भव्य प्रकल्प सुरू झालाय, ज्याचं नाव आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह ट्विन टनेल प्रोजेक्ट. काय आहे हा प्रकल्प आणि मुंबईकरांना कसा फायदा होणार आहे, चला जाणून घेऊयात. भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्ह असा हा थेट भुयारी मार्गातून प्रवास करता येईल असा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला. हा प्रकल्प वाटतो तसा सोपा नाही बरं का. भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्ह पर्यंत जवळपास 8 किलोमीटर अंतर जमिनीवरती कुणालाही अडचण निर्माण न होता खाली टनेल तयार करण्यात येणार आहे. आता हे टनेल साधं सुद्धा नाही तर 52 मीटर खोल, म्हणजे किती तर 16 मजली उंच इमारत जितकी असते तेवढ्या खोल जमिनीतून भाऊचा धक्का ते ऑरेंज गेट या भागामध्ये बोगदा तयार केला जाणार आहे. बोगदा ज्या मार्गात आहे त्या जमिनीवरती तब्बल 700 इमारती आहेत. इतकंच नव्हे तर मुंबईची भुयारी मेट्रो ज्या भागातून गेली आहे त्याच्याही खाली जाऊन हे काम केलं जाणार आहे. आता या बोगद्यामुळे काय फायदा होईल तर ईस्टर्न एक्सप्रेस वे ते थेट कोस्टल रोडशी जोडला जाईल. म्हणजेच ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अंतर काही मिनिटांवरती येईल आणि प्रवास अगदी सोपा होईल. प्रकल्पाची एकूण लांबी 9.96 किलोमीटर इतकी आहे, तर बोगद्याची एकूण लांबी 7 किलोमीटर इतकी असणार आहे. या बोगद्यात 80 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहन चालवता येऊ शकेल. प्रत्येक बोगद्यात 2 पदरी रस्ता असेल तर 1 पदरी आपत्कालीन रस्त्याचीही व्यवस्था असेल. प्रकल्पाचा खर्च तब्बल 8,056 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा बोगदा पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेसह मेट्रो 3च्या गिरगाव ग्रँड रोड स्थानकाच्याही खालून जाणार आहे. म्हणजे वर रस्ता, खाली भुयारी मेट्रो आणि त्याही खाली भुयारी रस्ते मार्ग असा अद्भुत प्रकल्प दक्षिण मुंबईत होतोय. आहे की नाही भविष्याचा वेध घेणारा आणि अचंबित करणारा प्रकल्प. MMRDA कडून हे काम केलं जात आहे आणि याचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. मुंबईतील अशाच महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या माहितीसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा. धन्यवाद.